मुली खूप लवकर मोठ्या होतात. दीदी आपली कुठे चालली हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुम्हीसुद्धा हे शब्द म्हणाल, की खरंच मुली खूप समजूतदार पण असतात आणि खूप लवकर मोठ्या होतात आणि मायाळूसुद्धा असतात बरं का. कुठे आलेस दीदी? अरे आज आईचा बर्थडे आहे ना, म्हणून मी आईसाठी एक साडी घ्यायला आली तर गिफ्टसाठी. हां, तू पैसे देणार? हां पिगी बँकमधले? हां. बरं ठीक आहे, चला साडी घेऊया. दरवर्षी मी मम्मीसाठी तिच्या बड्डेला काही ना काहीतरी घेतच असते. पण यावर्षी खरंच माझ्याही पटकन लक्षात नाही आलं. पण दिदूने सकाळीच तिची पिगी बँक जी आहे ती फोडली होती आणि त्याच्यातून पैसे तिने आईच्या साडीसाठी वेगळे ठेवले होते. मी ऑफिसहून आली की मला साडी घ्यायला घेऊन आली आणि मला म्हणते कशी की आईसाठी ना साधीच साडी घे हं, कारण आई मग दररोज घालेल तरी मी घेतलेली साडी. आणि आईकडे गुलाबी कलरची साडी नाही आहे, म्हणून तिने चक्क गुलाबी कलरची तिच्याच चॉईसने साडी घेतली. पैसे देखील शॉपमध्ये तिने स्वतःच पे केले. म्हणजे खरंच मुली खरंच खूप लवकर मोठ्या होतात आणि समजूतदारसुद्धा होतात. साडी घेतल्यानंतर दीदीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो खरंच पाहण्यासारखा होता आणि खूप हॅपी होती दीदी माझी. हॅपी. तर अशा प्रकारे साडी घेऊन आम्ही दोघी घरी आलो आणि त्यानंतर म्हणाले की मी हीच साडी आईला बड्डेला केक कापताना घालायला सांगणार. मग आता काय दोघींचा आनंद. मी काही नाही, पैसे माझे नाही आहेत, पैसे तिचे, आवड पण तिचीच. सकाळपासून मागं लागली, मिनटी पडायचे मिनटी पडायचे. काय ग दीदी, असं करायचं? साड्या माझ्याकडे किती आहेत बाबू? नाही, माझ्या आईला रोज वापरायला पाहिजे आहे. बाबू कशाला नको तुला. ती घालायची. फक्त 250 रुपयाची साडी घेतली होती, पण मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद पण आहे ना खरंच बघण्यासारखा होता आणि दीदीच्या चेहऱ्यावरचा सुद्धा. म्हणजे मुलगी कधी मोठी झाली ना, नात कधी मोठी झाली हे खरंच कळालं नाही. साडी मम्मीला दिली आणि नंतर गोल्डीला घेऊन गच्चीवरती खेळायला आली. अर्थची जरा तब्येत बरी नव्हती, त्यामुळे तो नंतर उशिराने आला, पण दोघं थोडा वेळ बॅडमिंटन खेळली आणि नंतर म्हटलं 8:15ला आपण आता केक कापायला घरी जाऊया. आणि गोल्डीला आम्ही तसं सहसा वरती नाही आणत, कारण भीती वाटते गच्चीवरती, आणि आणलं ना तरी तिला गळ्यामध्ये बेल्ट घालूनच घेऊन येतो, जेणेकरून गोल्डीला फिरता येईल व्यवस्थित आणि लक्षसुद्धा राहील. तर दीदी आणि अर्थ तर त्याची खूप काळजी घेतात गोल्डीची, हिथं तिथं जरासुद्धा नाहीत सोडत. 8 वाजून गेलेले, मग म्हटलं चला आता केक कापायला जाऊया. आणि मम्मीने ती साडी दीदीने घेतलेली घालून आल्यानंतर जो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, तो खरंच बघण्यासारखा होता. मी एक केक आणला होता आणि भावाने सुद्धा एक केक आणला होता, आणि जो मी आणलेला केक आहे तो पण दीदीने तिच्या चॉईसने घेतला होता की आईला हा केक आवडतो. मग नंतर मम्मीचं ऑप्शन वगैरे केलं आणि म्हटलं आता केक कापावा, कारण मुलांना भूक पण लागली होती आणि अर्थची माझ्या थोडी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे जेवून म्हटलं तो आराम तरी करेल म्हणून. तर अशा प्रकारे मस्त मम्मीचा बड्डे सेलिब्रेट केला. मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना खूप छान वाटत होतं. अशा प्रकारे मम्मीचा बड्डे आम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेट केला. आणि खरंच माझ्या मम्मीने माझ्या दोन्ही मुलांना एवढे छान संस्कार दिलेत ना, आणि खूप जीव आहे माझ्या अर्थाचा आणि दीदीचा पण मम्मी पप्पांवरती खूप जीव आहे, आणि ती दोघंसुद्धा त्या दोघांना खूप जीवापाड जपतात. आणि त्याच्यामुळेच खरं तर मी कामाला जाणं किंवा या साऱ्या गोष्टी सगळं त्यांच्यामुळे मी करू शकते. त्यानंतर माझी आणि दीदीची मस्ती चालू होती.
खरोखर आई म्हणजे जीवनाचं सर्वस्व असते. ती असेल ना तर कुठलीच गोष्ट या जगात अशक्य नसते. कधी काय खावंसं जरी वाटलं ना तरी मम्मीला सांगितलं की लगेच ती गोष्ट रेडी असते. आणि अशा प्रकारे मम्मीच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान रेसिपींसह आणि व्लॉगसह. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.